आपल्या दमदार विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री नम्रता संभेरावचा या कलाविश्वातला प्रवास कसा सुरू झाला हे पाहूयात त्यांच्या पदार्पणाची गोष्ट मध्ये। नम्रताचा जन्म मुंबईचा। शाळेत मैत्रिणींना पाहून एकपात्री अभिनयात भाग घ्यायला नम्रताने सुरुवात केली। तेव्हा आपण अभिनय करू शकतो हे तिला कळलं। त्यानंतर एका शिबिरात सुद्धा तिने अभिनयाचे धडे घेतले। हे सगळं करत असताना नम्रताला तिच्या आईचा खूप मोठा सपोर्ट मिळाला आणि नम्रताच्या या क्षेत्रात येण्याच्या निर्णयाला घरच्यांनी पाठिंबा दिला। त्यानंतर सुरुवातीला तिने ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं। अनेक मराठी मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारायला सुरुवात केली। असं करत महर्षी दयानंद महाविद्यालयात एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायला तिने सुरुवात केली आणि तिने उघडले प्रेमाचे दार या नाटकात पहिल्यांदा काम केलं। त्यानंतर नम्रताने महाराष्ट्राचा सुपरस्टार हा रियालिटी शो केला। यामुळे तिचा अभिनय हा अनेकांपर्यंत पोहोचला आणि तिला झी मराठीवरील लज्जा या मालिकेची ऑफर आली। यात नम्रताने पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली। तर वयाच्या 21व्या वर्षी तिने बाबू बँड बाजा हा पहिला मराठी सिनेमा केला आणि त्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला। त्यानंतर तिने व्हेंटिलेटर या सिनेमात काम केलं। त्या सिनेमाला सुद्धा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं। तर तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला ते म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा। यामुळे नम्रताच्या विनोदी अभिनयाला एक वेगळी ओळख मिळाली। अशा नम्रताची ही पदार्पणाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी।